घरात थोडासा सुरण शिल्लक होता. म्हटलं त्याच्या चटपटीत तोंडी लावण्यासाठी काप करूया. मग त्यासाठी एक सुरण होता तो स्वच्छ कापून धुवून घेतला. त्याचे बारीक तुकडे केले आणि गॅसवर पाण्यामध्ये कोकम घालून चांगली उकळी आणून दिली. एक 10 मिनटं तरी त्याला उकळावे लागतात. सुरण कसं आहे त्याच्यावर ते अवलंबून असतं. मग हे सर्व मिश्रण थंड झाल्यावर त्यामध्ये लाल मसाला, हळद आणि चवीनुसार मीठ असं घालून चांगलं एकत्र केलं आणि त्याच्यानंतर कढईमध्ये तेल तापत ठेवलं. तेल छान असं तापलं की हे सगळं मिश्रण जे एकजीव केलेलं आहे ते चांगलं फ्राय करून घ्यायचे. एक 10-1 मिनटात सुरण चांगले चमचमीत फ्राय करून तयार होतात आणि मुलांना भाजीपेक्षा असा प्रकार करून दिला तर मुलंसुद्धा आवडीने खातात. सुरण तेलात टाकल्यावर लगेच चमचा लावायचा नाही. एक 5 मिनटं त्यांना तसंच राहून द्यायचं आणि नंतर मग थोड्या वेळाने हलवत राहायचं. असं एक 10 मिनटात हे बघा मी छान असे चटपटीत सुरण तयार केलेत. असेच खाल्लात तरी खूप छान लागतात आणि जेवणाला साईड डिश म्हणून असे चटपटीत सुरण छान लागतात. तर नक्की हा सुरणाचा एक प्रकार ट्राय करू.